नमस्ते. मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज भारत अमेरिका ट्रेड डील आणि त्याच्या विरोधात आज 12 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभर शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी आंदोलन उभारलेलं आहे. त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. भारत सरकार आणि अमेरिका यांच्यामध्ये ट्रेड डील झालं आणि त्याचा फटका येथील भारतीयांच्या शेतीला बसणार आहे, येथील कामगारांना बसणार आहे, येथील उद्योगाला बसणार आहे आणि भारतावर एक मोठं संकट येणार आहे, मग आर्थिक असणार आहे आणि त्याच्या विरोधात येथील शेतकरी आणि कामगार एकवटलेले आहेत आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या शेतकरी संघटना, कामगार संघटना, सामाजिक संघटना या आंदोलनात उतरलेल्या आहेत आणि संपूर्ण देशभर हा आंदोलन सुरू आहे आणि त्याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमेरिकेशी केलेला व्यापार करार हा घाट्याचा सौदा आहे. अमेरिकेला सर्व प्रकारच्या सुविधा भारत सरकारने दिलेल्या आहेत आणि 0% आयात शुल्क देऊन अमेरिकेचे भाग भांडवल भारतामध्ये येणार आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेतमाल येणार आहे, मग मका येणार आहे, डेअरी प्रोडक्ट येणार आहेत, जूट येणार आहे, कापड येणार आहे, तसेच अन्नधान्य, त्याचबरोबर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल येणार आहे आणि त्याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसणार आहे. विशेष करून उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, बिहार या परिसरातील लोकांच्या शेतमालावर त्याचा चांगला फटका बसणार आहे. भारताच्या डोंगराळ भागातून येणारे फळं जे आतापर्यंत आपल्याला स्वस्त मिळत होती आणि ही फळं देखील आता महाग होणार आहेत, कारण त्यांचा खर्च झेपला जाणार नाही. परंतु अमेरिकेला कुठल्याही प्रकारचं आयात शुल्क न देता मोठ्या स्वरूपात सहज या ठिकाणी व्यापार करता येणार आहे आणि त्यामुळं आपल्यापेक्षा स्वस्त दरात येथील अन्नधान्य आणि फ्रुट्स व्हेजिटेबल मिळतील आणि त्याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसणार आहे. येथील शेतकऱ्यांना संरक्षण देण्याच्या ऐवजी सरकार अमेरिकेच्या शेतकऱ्यांना भारताची बाजारपेठ खुली करून देत आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्य माणसांबरोबरच शेतकऱ्यांना बसणार आहे. याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे आणि भारत हा पारतंत्र्याच्या दिशेने झुकणार आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही भूमिका घेऊन आतापर्यंत सरकारची वाटचाल होती आणि ती भांडवलशाही लोकांना कधी बदत नव्हती. आपले धोरण आपणच ठरवायचो. परंतु मोदी सरकार हे गेले 10 वर्षापासून अमेरिकेच्या धार्जिणी भूमिका घ्यायला लागलेले आहे. कोणाशी ट्रेड करायचं, कोणाचा तेल घ्यायचा, कोणाचं घेऊ नये, हे सर्व अमेरिकेला विचारून घेतलं जात आहे आणि अमेरिका धोरण ठरवते आणि भारत त्या ठिकाणी अंमलबजावणी करते आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही भांडवलशाही लोकशाही राबवणारी पार्टी आहे. ती आपली पोटं भरून घेत आहे. शहा मोदी यांची भांडवलशाही नीती भारताला खड्ड्यात घालणारी आहे. आत्मनिर्भर भारत होण्याऐवजी आता भारत हा भिकेकंगाल होणार आहे आणि होऊ नये म्हणून येथील देशवासी, येथील शेतकरी ह्यात आवाज उठवत आहे. ट्रेड डील काय झालं याची स्पष्ट भूमिका सरकार घेत नाही. फक्त सरकार ही शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे, त्या लोकांची भूमिका फायद्याची आहे, ते लोकांना त्याचा फायदा होईल असा उद्योग करते आहे. मेनस्ट्रीम मीडिया आहे जो सरकारच्या हातचं बावलं आहे, या संदर्भामध्ये काही बोलत नाही. जनतेचा आवाज व्यक्त करू दिला जात नाही आणि म्हणून भारताच्या नुकसानीच्या कायद्याच्या विरोधात, ट्रेड डीलच्या विरोधात येथील शेतकरी एकवटलेले आहेत, येथील भूमिपुत्र एकवटलेले आहेत, येथील कामगार एकवटलेले आहेत आणि ते आज भागाभागामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आंदोलन करत आहेत आणि त्या आंदोलनामध्ये लोक मोठ्या संख्येत सहभागी होतात. या संदर्भामध्ये आपण देखील सहकार्य करावे. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.